नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात जास्त जागांची मागणी करणार असल्याचं कळतंय. काँग्रेस 100 ते 105 जागा लढण्याची शक्यता आहे. ठाकरे गट 95 ते 100 तर पवार गट 85 ते 90 जागा लढण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळते. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असल्याचं देखील कळतंय. मविया घटस्थापनेच्या मुहूर्तावर जागांची घोषणा करण्याची शक्यता आहे. पितृपक्षात जागा वाटप पूर्ण करून घटस्थापनेच्या मुहूर्तावर घोषणा करण्याबाबत महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. स्ट्राईक रेटसाठी काँग्रेसची विदर्भावर, पवार गटाची पश्चिम महाराष्ट्रावर भिस्त आहे. ठाकरे गटाची मुंबई, ठाणे आणि कल्याणवर भिस्त आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट हा सर्वोत्तम होता. लोकसभेत शरद पवार गटाने 10 जागा लढून 8 जिंकल्या. लोकसभेत काँग्रेसनं 17 जागा लढवल्या, त्यापैकी 13 जिंकल्या. ठाकरे गटाने 21 जागा लढवून 9 जिंकल्या. विधानसभेतही पवार गट स्ट्राईक रेट चांगला ठेवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीची रणनीती सुद्धा आखण्यात आली आहे.